तर हाय हॅलो गाईज, नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आपला आजचा बेत आहे उडदाची डाळ. उडदाच्या डाळीची आमटी करायची आपल्याला आज जरा उशिरा ब्लॉग चालू होते, तर तुम्ही आजची रेसिपी बघा. ओके. ठीक आहे, उडदाची डाळ आपण पहिल्यांदा चांगली निवडून घेते मी. काय नाही घ्यायचं, निवडून घेते मग थोडीशी चांगली निवडली ना. काय नसतं मग ह्याच्यामध्ये एवढं काय, आता काळात सगळं दिसतच नाही एकत्र व्यवस्थित. निवडून घेते चांगली आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी जास्त टाकते. शिळी आमटी पण छान लागते खायला. पण मला आवडते, कमेंट मध्ये नक्की सांगा मला. कारण उडदाची डाळीची आमटी गावाच्या ठिकाणी म्हणजे बनवतात सारखी. आपल्या इकडे शहरी ठिकाणी नाही कोणी बनवत. आवडत नाही कोणाला. मला आवडते बाबा, मी बनवतो. मी आता खूप दिवसात बनवणार आहे. हिला चांगली मस्त आता अशी भाजून घेते. दिसतंय ना. तोपर्यंत लसूण, मिरच्या, कोथिंबीर भाजून घ्यायचं. हे सोडून घ्यायचे लसूण त्यात आणि सगळं घेतली. आणि आता मी ही डाळ ह्याच्यावर शिजायला टाकते. हिच्यात पाणी टाकले. इथं कांदा, सॉरी, लसूण, खोबरं, परत मिरच्या आणि कोथिंबीर घेतली मी इथं. त्याचं वाटा मी. तर ह्याच्यामध्ये बघा वाटण काढून झाले. कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि खोबरं ते आता मी बारीक करून घेते. तर हे आपलं वाटण झालेलं आहे डन. मिक्सर करूया बंद. आता आपण हे बघा असं झालं. उडदाची आमटी आवडती, कमेंट मध्ये नक्की सांगायचंय मित्रांनो. तांदूळ निवडून घेतलेत. इथं कुकर होते आता गार कुकर झाल्यावर रंगबिरंगी मसाले. तर आपला भाकरी झालेल्या आहे 2 आणि हे डाळ शिजलेली आहे उडदाची मस्तपैकी. बघा किती छान दिसते, वास लय भारी येत आहे. तर आता आपल्याला ह्याच्यात तेल टाकून घ्यायचंय. छान असा मसाला वाटला. त्याच्यामध्ये टाकायचं मस्त जिरं, मोहरी चांगली तडतडून द्यायची. आलं हे नाही भेटला, काय म्हणतात, कढीपत्ता नाही भेटला, नाही तर मग तो येते. आणि थोडीशी हळद पण टाकायची. थोडीसा जिरं तडतडून हळद टाकली. त्यात आपण मिरची, लसूण, आलं, खोबरं टाकते मग आणि कोथिंबीर.
छान बोलून दे. त्याच्यात टाकायची चवीनुसार मीठ. त्याला जेवढं लागतं तेवढं त्याने टाका. फुल खारट खात खारट नका सांगू. गावाकडे खर्च ते घाले नाही बरे पेश कसं सांगू म्हणजे खोबरं टाकून छान असं मग परतलंय. ही कापी उद्याची बा. थोडस ज्यांना घट्ट पाहिजे त्यांनी घट्ट ठेवा, ज्यांना पातळ करायचे त्यांनी पातळ पण करू शकतात. आपल्या अशा रेसिपीचे ब्लॉग जर आवडला असेल तर ते पण कमेंट मध्ये सांगा. मी दोघांची एक तरी रेसिपी संध्याकाळी किंवा सकाळी तर नाही होत मला, पण संध्याकाळी शूट करून मी टाकत जाईल एक एक. नाही का म्हणजे मग आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंट. कॅमेरा बंद नसून काढले. भाजी अशी झणझणीत झालेली आहे, ते बघू शकता तुम्ही. किती भारी दिसते भाजी. थोडस अजून पाणी लागते म्हणजे चुरून खायला मस्त लागते. आपला स्वयंपाक तसा आता डन झालेला आहे, फक्त टाकायचं थोडासा भात म्हणजे मग ओके झालं. आता हे धुवून घेत तांदूळ घेऊन चांगले तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. चांगलं खावा, नीट निवडून निवडून खावा. लोक काही नाही कसं तसंच टाकतात, डब्यातून उचलतात याच्यावर टाकतात, डायरेक्ट शिजायला टाकतात. तसं नाही, जरा शिजून घ्या मस्तपैकी. धुवून घ्या चांगले स्वच्छ निवडून घ्या तांदूळ, म्हणजे छान होते, छान लागते, खायला पण छान लागतं. आपल्या इकडे भाकऱ्या पण दळून झालेल्या बघितल्या तुम्ही. परत वेगळी आम्हाला